अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामांचा जप करिता चारी पुरुषाती इति हाता स्वामी चित्र गाता ऐकता पुनरावती चुकेल गता दयांचे अंती अक्कलकोटे आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छन राहते तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे त्याचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्यांते चोळपाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी कोणी संपत्ती काळणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया माया फसारा ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येते राजपुरविती दृढ चरणी दयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंद कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योगेश शासन करतात ते कोणी दोन संन्यासी आले अकलकोटांसी असोनी म्हणतो जनासी डोंगी अंजनादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताचे या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवले भक्ते पाटावरती श्री सामूय आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पातले तिथे क्षणार्धार्थ समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करते नाही मिते तयाते कोणी नवसाते करते कोणी अनुनया देते कोणी काय संकल्प करते चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती क्षणेक तटस्थ होती वैरभाव विसरोणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समत संन्यास पुढे लोटती मोडी जणांची गर्दी तो येऊन सेवेकरी संन्यास पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी सूर्य जाता अस्तचळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्यासी अन्नदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुसे जना अवतरले येतीवर येतीस सोमचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञान मच्छदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वाता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राज रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरापती आणू म्हणते तयासे बडोदय माझे त्या अवसरी मला राव राजाधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मान कैसी तरी थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयासी कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामीचे तरी आम्ही तयासी इनाम देव बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलता वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियसी आपली जरी इच्छा ऐसे स्वामी त्यांना वट पुरेसी तरी मी आणि तयासी निश्चय मानसे असो द्या ऐसे ऐकून उत्तरलं संतोषलं तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित झाले नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवणी मदर वचने यशोशोमती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ते तेथे जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते त्या ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचंदी त्यांची भक्ती राजगणाने दिली होती त्याही गती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीचे कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने कती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दानी याचक धनी तृप्त केले स्वामीच्या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे गती सर्वदा ऐशियाना काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांचे मग लढवली एक युक्ती एकांती गाठवली चोळपा प्रती त्याच लागी विनंती कती बुद्धिवादी सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मला रवा दरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रवीण सर्वे वशाह चोळपाशी लागल्या आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने करजोडीनी विनंती केली मधुरवचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपल्यालाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून तो चोळपा लागून काय दिले सत्वर राव मला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे येथे श्री सोमचंद्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु।
अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसी स्वामीचे सारामृत स्वामी समत वदविती. मागील अध्यायांच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासुनी मल्हारावाचे म्हणे आम्हा विषय भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावं याची स्वामी कृपा. परितायाच्या वाड्यात कधी न गेले संमत तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकल जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीशी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य स्वामयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी सोमत आला गोष्ट विधीच झाले. मेनातुनी उतरले मागुती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समत तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आली परतोनी समत कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारती कोण जातं स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समतांची भेटी. सुवस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सतत ठोकायची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समत क्रोधी बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी रटरट कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती बाई बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसरत षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामीचे सारामृते षष्ठोध्याय समाप्तम शुभम भवतु.